माझं नाव शुभम आहे आणि मी महाराष्ट्रातून बिलॉंग करतो. 2 वर्ष झाली मला कुल्फीचा बिझनेस चालू करून. आणि मला आता आईस्क्रीमच्या फील्डमध्ये यायचं होतं, पण मला माहिती नव्हती की कुठून सुरुवात करावी. मतलब मी आईस्क्रीमच्या बद्दल मी शिकलो होतो युट्यूबवर, पण पूर्ण माहिती नव्हती की कोणते रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करायला पाहिजे. त्यामुळे मी असा प्लॅटफॉर्म बघत होतो की जिथे मला माहिती होईल की बा आईस्क्रीम कसे बनते, की कोणते रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करावे लागतात. तर अशातच मी सोशल मीडियावर बघितलं की टेक्नोलाइट हे प्लॅटफॉर्म आहे की जे आपल्याला आईस्क्रीम बद्दल सर्व माहिती देते की काय करायला लागते, काय गव्हर्नमेंटचे कोणते रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत, आणि आईस्क्रीमचे फॉर्म्युलेशन कसं असते, आणि फ्रोझन डेझर्टमध्ये आणि आईस्क्रीममध्ये काय फरक असतो, आणि त्यासोबतच की त्याबद्दल नवीन नवीन व्हरायटी कशी बनवू शकतो आपण त्यापासून बेसपासून. आणि अलग अलग जसं फॉर एक्झाम्पल झालं कुल्फीमध्ये एकच बेस वापरून आपण नवीन नवीन व्हरायटी कसं तयार करतो, कलर फॉर्मेशन, त्यासोबतच आपण लॅबोरेटरी सेटअप करून त्या आपल्या व्हरायटीमध्ये काही डिफॉल्ट आहे का नाही, किंवा कशा आपण रेग्युलेशन कसं फॉलो करतोय, जेणेकरून आपल्याला कोणत्या गव्हर्नमेंट ऑथॉरिटी कोण आपल्याला बँकमध्ये सीज करणार नाही पुढे जाऊन. त्यासाठी आपण मदत मिळते इथे आल्यावर. त्यासोबत तिथे संदीप सरांचा खूप मोठा खारीचा वाटा म्हणावा लागेल यामध्ये, की त्यांनी सांगितलंय की लॅबोरेटरी सेटअप केल्याने काय होते आणि कसे कसे आपण रूल्स फॉलो करायला पाहिजे, आणि फॉर्म्युलेशन कसं असतं आईस्क्रीम मध्ये. त्यांनी सर्वच म्हणजे काही प्रॉब्लेम जरी आला तर परत परत विचारून सांगितलंय, क्लिअर केलंय. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा डाऊट राहिलेला नाहीये. त्याच्यामुळे त्यांना पर्सनली थँक्यू करतो आणि पूर्ण टीमला थँक्स बोलतोय. आणि माझे बॅट्समॅन त्यांना काय सांगा, सर्व घरच्या सारखेच आहेत. हे वाटलंच नाही की कुणी अलग भेटलंय म्हणून आपल्याला. त्यामुळे सर्व चांगलं आहे ना. सगळ्यात धन्यवाद भेटल्याबद्दल.